नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचलित प्रगती विद्या मंदिर जळगाव या शाळेमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या शाळेच्या प्रयोगशाळेला आलेलो आहोत आणि इथे आज आपण साबण बनवणे ही कार्यशाळा घेणार आहोत। तर चला बघूया साबण कसा बनला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रिपरेशन ऑफ सोप म्हणजेच साबण बनवणे ही कार्यशाळा घेणार आहोत मित्रांनो। तर चला बघूया हा साबण कसा बनवायचा आहे। तर यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहे कॉमन सॉल्ट। आता कॉमन सॉल्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे मीठ लागेल आपल्याला, लक्षात। त्यानंतर कोकोनट ऑइल लागणार आहे, त्यानंतर परफ्यूम सुद्धा लागणार आहे, त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साइड हे लागणार आहे, लक्षात। त्यानंतर हे स्टरर आहे, हे वायर गेज आहे, त्यानंतर बर्नर आहे, लक्षात। ट्रायपॉड आहे। या वस्तू आपल्याला मित्रांनो लागणार आहे। या वस्तूंचा यूज करून, या वस्तूंचा वापर करून आज आपण साबण बनवणार आहोत। तर चला ही प्रक्रिया बघूया। तर सर्वप्रथम मित्रांनो पहिली प्रोसिजर आहे टेक 60 ml कोकोनट ऑइल इन अ बीकर। आपल्याला मित्रांनो आधी काय करायचं आहे, 60 ml काय घ्यायचं आहे, कोकोनट ऑइल घ्यायचं आहे। मग अशा पद्धतीचं बीकर तुम्हाला माहिती असेल, यावरती मार्किंग असते। आता यावर मार्किंग आहे 20, 30 आणि 40 आणि आपल्याला किती घ्यायचं आहे, 60। मग आधी आपण काय घेऊ, 40 घेऊ, त्यानंतर मग परत 20 घेऊ, म्हणजे 60 होतील, लक्षात। आता हे किती घेतला आधी, 40, लक्षात। आता आपण 75 जाऊ, आता येथे यात आपण किती टाकणार, हे 40। आता परत किती घ्यायचं आहे आपल्याला, 20। आता 60 ml हे कोकोनट ऑइल आपण घेतलाय। प्रयोग करताना एकच लक्षात ठेवायचं मित्रांनो, आधी साहित्य काय करायचं, प्रिपेअर करायचं। आधी काय सर्व साहित्य रेडी करून घ्यायचं, त्यानंतर मग स्टेपला जायचं प्रोसिजरच्या। आता हे 60 ml कोकोनट ऑइल झालं। त्यानंतर बघा त्यांनी दुसरं काय सांगितलं, डिझॉल्व 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड इन 50 ml वॉटर। 50 ml वॉटर मध्ये आपल्याला आता काय करायचं आहे की 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड ऍड करायचं आहे। मग 50 ml आहे। आता या 50 ml मध्ये आपण किती घेणार आहोत पाणी, 50 ml या बेकर मध्ये। हे बघा आता इथे अशा वेळेस पाणी जास्त आलेलं आहे, थोडं आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं आहे। आलं का 50, बघा आलाय, बोला। सोडियम हायड्रॉक्साइड हे कोण असेल, 15 ग्रॅम घ्यायचं आहे आपल्याला। या 15 ml वॉटर मध्ये मित्रांनो हे सोडियम हायड्रॉक्साइड ऍड करायचं आहे आपल्याला। बघा हे ऍड झालं। आता बघा आपल्याजवळ दोन साहित्य आलं, एक तर ऑइल 60 ml आणि मित्रांनो हे सोल्युशन आहे। तो हे सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे। आता आपण मूळ प्रक्रियेला सुरुवात करूया। आता हे बीकर आपण घेतलेलं आहे, यात आधी आपल्याला काय करायचं आहे की हे कोकोनट ऑइल घ्यायचं आहे। हे किती आहे रे, 16 ml, लक्षात। आता हे ऑइल घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍड जे सोल्युशन आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये हळूहळू ऍड करायचं आहे। एवढी प्रोसिजर झाली। आता पुढचं बघा काय सांगितलं, हीट द मिक्सचर अँड बॉईल इट फॉर 10 to 12 minutes।
बघा प्रोसेस सुरू झालेली आहे। या दरम्यान आता आपल्याला मित्रांनो कॉमन सॉल्ट 15 ग्राम हे 200 ml वॉटर मध्ये मिक्स करून ते सुद्धा एक सोल्युशन बनवून घ्यायचं आहे। या 200 ml पाण्यामध्ये मित्रांनो हे कॉमन सॉल्ट आता आपण काय करणार आहोत, ऍड करणार आहोत। आता यात आपण काय ऍड करतोय मित्रांनो, हे जे सोल्युशन बनवलं आहे आपण कॉमन सॉल्टचं ते आलं लक्षात। आता आपण काय करू, आधी परफ्यूम मारून घ्यायला लक्षात। आता सर्वात मोठं स्किल असं आहे का हा जो तुम्हाला सॉलिड फॉर्म दिसतो हा साबण आहे आपला, आलं लक्षात। हा आपल्याला वेगळा करायचा आहे, आलं लक्षात। हे सर्वात महत्वाचं चॅलेंज आहे हे तिथं। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रगती शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये साबण बनवणे ही कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्या मदतीने, साह्याने आणि एकत्र कार्याने हा साबण बनवण्याची कृती आणि त्या कृतीतून तो साबण बनवला होता। तर आजचा दुसरा दिवस आहे। तो साबण जो आहे तो व्यवस्थित सुकला आहे आणि बनला सुद्धा आहे। तर आता प्रयोग कोणताही केल्यानंतर शेवट त्याचा असतो रिझल्ट। मग आज रिझल्टचा दिवस आहे, कारण तुम्ही प्रयोग कसा करता त्यावर ते डिपेंड नसते, तर तुमच्या रिझल्टवरती तुमचा प्रयोग डिपेंड असतो का तो सक्सेस झाला की नाही। तर हे जे सक्सेसफुल कार्यशाळा आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी आज आपण या साबणाचा प्रत्यक्षात वापर करून बघूया का हा साबण तयार झाला की नाही। तर चला आता आपण या साबणाची टेस्टिंग करूया।